नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही मराठीच्या मैदान राजकारणाचं या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढण्यासाठी जे इच्छुक आहेत, ज्यांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं आहे आणि मैदान मारायचं आहे, त्या सगळ्यांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांचं विजन नेमकं काय आहे, काय करायचंय आमदार झाल्यानंतर, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर खळदकर. डॉक्टर खळदकर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते मॅम. तुमच्यासोबत बोलायचं आहे, बऱ्याचशा गप्पा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मात्र त्याच्या आधी थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊयात. दौंड तालुक्यातील नांदगावमधील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले भरत खळदकर हे सध्या दौंड तालुक्यामध्ये रुग्णसेवा देत आहेत. हालाखीच्या परिस्थितीवर मात करत आपलं कर्तृत्व सिद्ध करत उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलाय. तर आपल्या प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगती व्हावी आणि भविष्यामध्ये मुलामुलींना मेडिकल शिक्षणासाठी काही मदत केली पाहिजे या हेतून त्यांनी नर्सिंग स्कूल, डी आणि बी फार्मसी कॉलेज चालवलेले आहेत. त्याचबरोबर रुग्णांची जिव्हाळ्याचे नातं आणि त्यांच्या हातून झालेले सेवेनं त्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक आहे. तर कौतुकाची थाप म्हणून 2016 मध्ये शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांची कामाची प्रशंसा केली होती. आणि आता हेच डॉक्टर भरत खळदकर राजकारणामध्ये सक्रिय होऊन दौंड विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे. फॉर्म सुद्धा भरलाय. त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर भरत खळदकर हे स्वतः उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. बऱ्याचशा गप्पा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यांना ही निवडणूक नेमकी का लढायची आहे, निवडून आल्यानंतर ते नेमकं काय करणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, मी आता थोडक्यात तुमची जी ओळख करून दिली त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं असेल आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा, तुमचं बॅकग्राऊंड आपण बघितलं तर एक सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलेला आहात. मात्र एक नावलौकिक तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रस्थापित केलेला आहे. तर तुम्हाला MBBS MD का करावं असं वाटलं? कारण आपण बघितलं तर शेतकऱ्याचा मुलगा शेतीकडे वळत असतो किंवा तशा पद्धतीचे काही कामं करत असतो, पण तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढं काम केलंय, तर यामागे कोणती प्रेरणा होती? येस. शैक्षणिक वारसा नसलेलं कुटुंब इनिशियली. 72च्या दुष्काळामधली परिस्थिती, त्यातून कुटुंबातलं आजी आजोबा गेलेले, चुलत्यांनी कुटुंबाचा गाडा पुढं हाकत, वडील परिस्थिती अभावी शिकू नाही शकले, धाकटे चुलत्यांना यांनी सर्वांनी मिळून शिकवलं. आणि धाकटे चुलते DK साहेबांना एक व्हिजन होतं की बाबा शिक्षणाचं महत्त्व त्यांना होतं. त्यांनी आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. 12वी सायन्सला चांगले मार्क्स मिळाल्यामुळं अथक परिश्रम घेतले आणि चांगले मार्क्स मिळाल्यामुळं MBBSला ॲडमिशन होऊ शकलं. कुटुंबाची गाथा, परिस्थितीची जाणीव, ह्या सर्व गोष्टींमुळं आणि दिलेली दृष्टी, त्यामुळं मी वैद्यकीय फील्डकडे जावं असं मला वाटलं. अच्छा. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे दौंडमध्ये कॉलेजेस नाहीये. तुम्ही स्वतः MBBS केलं, MD केलं, हे सगळं केलं, स्वतःचं एक नाव सुद्धा प्रस्थापित केलं आहे या क्षेत्रामध्ये. अशातच तुम्ही रुग्णसेवा करत असतानाच D फार्मसी असेल, B फार्मसी असेल, याचे कॉलेजेस सुद्धा सुरू केले आहेत. तर यामागची नेमकी प्रेरणा काय राहिलेली आहे? तुम्हाला हे कॉलेजेस का सुरू करावेसे वाटले? आमच्या तालुक्यामध्ये 4 ते 5 पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस आहेत. म्हणजे 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या फॅकल्टीचे 4 ते 5 कॉलेजेस असताना पोस्ट 12वी हे ग्रॅज्युएशन मुली होत आहेत, मुली होत आहेत. पण पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेसिफिकली मुलींच्या बाबतीत मुलींना ग्रामीण भागातल्या लोकांचं आजही पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाला पाठवण्याचं सर्वच कुटुंबाचं धाडस होत नाही आहे. त्या अडचणीवरती मात करताना मुलींना कुटुंबाच्या सल्ल्याने त्या परिसरातील जवळपास कॉलेजमध्ये त्या ग्रॅज्युएशन करतात. त्या आयदर BA, BCom और BSc करतायत. आणि मग साहजिकच आहे, ग्रामीण भागामध्ये लग्नानंतर त्यांना जे जॉबचं पर्सेंटेज पाहिजे ते मिळत नाहीत. 90% मुली हाऊसवाईफ्स राहत आहेत. हा डाटा आपल्याकडे कलेक्टिव्हली आल्यामुळं आपल्याला वाटलं की आपण ऑक्युपेशनल कोर्सेस, म्हणजे ज्या कोर्स केल्यानंतर मुलगी शिकली तर कुटुंब बदलतं, मुलगी शिकली तर कुटुंब घडतं, त्या उद्देशाने प्रेरित होऊन मुलींच्या शिक्षणाचे कोर्सेस कसे सुरू करायचे म्हणून आम्ही सुरुवातीला नर्सिंगकडे गेलो. नर्सिंग करताना आम्हाला गायडन्स मिळाल्यामुळे फिजिओथेरपी, आणि आता नव्याने परिस्थितीनुसार आम्ही D फार्म B फार्मसीचं कॉलेज सुरू करतोय. सुरू झालंय आपलं आता D फार्म B फार्म. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ग्रामीण भागातील मुलींना
मुलांना संधी मिळाव्यात, त्यांनाही पुढे जाता यावं, यासाठी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि Yes. त्याच्यामध्ये चांगलं यश येताना दिसतंय. हो, हो. सर, तुम्ही आधी तर रुग्णसेवा करत आहात, शेतकरी कुटुंबातून निघून वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि त्याच्याबरोबरच सामाजिक सेवा सुद्धा तुम्ही सुरू केली आहे, समाजसेवा सुरू केली आहे. त्याच्यानंतर आता आपण बघितलं ज्या न्यूज येत आहेत त्याच्यानुसार तुम्हाला आता राजकारणामध्ये उतरायचं आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे. तर आधी रुग्णसेवा, त्याच्यानंतर समाजकारण आणि आता राजकारण, याच्यामध्येही शरद पवार ज्यांनी 2016 मध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं होतं, त्यांच्याच पक्षातून तुम्हाला निवडणूक लढायची आहे. तर राजकारणामध्ये उतरावंसं का वाटतंय तुम्हाला? सामाजिक बांधिलकीमधून आपण सर्व काम करतोय. वैद्यकीय सुविधा झाल्या, आपण आज आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब, डायलिसिस, लिथोट्रिप्सी या सगळ्या सुविधा देतोय. यापुढे जाऊन आपलं ओटी कॉम्प्लेक्स झालं, परिसरातील रुग्ण वाचवतोय. सामाजिक बांधिलकीतून आपण शैक्षणिक सुविधा देतोय. ह्या शैक्षणिक सुविधा दिल्यानंतर याच्या पुढं काय? तर माझे चुलते 83 साली ग्रामपंचायत सदस्य झाले, 92 साली भीमा पाटाचे संचालक झाले, परत 2007ला संचालक, पॅनल प्रमुख 1992 पासून. त्यांच्या जडणघडणी, त्यांची सर्व जडणघडण मी फार जवळून पाहिली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून MBBS होताना 12वी सायन्सला असताना स्वर्गीय सुभाषांना कुल लोणी प्रवराला आले. मी कोणत्या साईडने, सायन्स फॅकल्टीने हो, ते डॉक्टर म्हणले. बिफोर दॅट माय एम वॉज की मला B.Tech करायचं आहे आणि M.Tech करायचं आहे, कारण त्या काळात कुटुंबामधून असं मार्गदर्शन काही नसायचं. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींची स्थित्यंतर आयुष्यामध्ये होत असताना स्वर्गीय सुभाषांना डॉक्टर हो म्हणले म्हणून एक टार्गेट फिक्स झालं. ठीक आहे, मग ध्येय वेडा होऊन ते टार्गेट्स अचीव केले. परमेश्वराने सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांनी, परिसरातील सर्व व्यक्तींनी विश्वास दाखवला, त्यामुळे मी एवढं मोठं हब उभं करू शकलो. हब हा शब्द पण चुकीचा नसेल, कारण दौंडमधल्या ज्या सुविधा नाही आहेत, कॅथलॅब नव्हतं, डायलिसिस नव्हतं, लिथोट्रिप्सी नव्हतं, त्या सुविधा आम्ही दौंडपेक्षा अगोदर आणल्या. त्यानंतर शैक्षणिकच्या बाजूला आम्ही हब, ते लॅक्युनिस डेफिशियन्सी आमच्या तालुक्यातल्या आहेत, ते त्रुटी आम्ही ओव्हरकम करायला लागलो. मग हे मास मीडियामध्ये व्हावं. चुलत्यांचं ऑलरेडी मला ह्या गोष्टींचं जुनं मार्गदर्शन, दुर्दैवाने ते आज आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचे विचार, त्यांचं आचरण, त्यांनी दिलेला विचारांचा ठेवा घेऊन आपण पुढं जायचं. गावामधल्या मग आमच्या DK साहेबांचे असणारे कार्यकर्ते, आमच्या असणारे गटातले कार्यकर्ते, त्यांना अडचणी फेस व्हायला लागल्या. आमच्या कुटुंबावरतीही गावातलं राजकारण घाणेरडं, आमच्यावरती काही प्रमाणात नको त्या गोष्टीचे कर भरावं व्हायला लागलं. मग ह्या सगळ्या गोष्टीमधून जर आपल्यासारख्या सदन कुटुंबाच्या बाबतीत असं होत असेल, तर सर्वसामान्य आमच्या कार्यकर्त्यांच्या फळीचं काय होणार? हो, बरोबर. हा विचार म्हणजे मन हेलावून गेलं की बाबा, आपल्यासारख्या कुटुंबाला जर असं चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत असा कर भरा तसा कर म्हणत असेल, तर मग गरीब जे रुग्ण हातापोटावरती संसार करून त्यांचं जीवन जगतात, किंवा आमचे कार्यकर्ते जे सकाळी शेतात राबतात, संध्याकाळी येतात, आणि ते जर असं त्यांना जर त्यांचा आधारवड आम्ही नाही देऊ शकलो, तर मग आम्हाला असं वाटतंय आमच्या मनाला की आम्ही कुठेतरी कमी पडू. स्वर्गीय तात्यांचा विचारांना आम्ही नाही देऊ शकलो अशी खंत आमच्या मनामध्ये राहिली, आणि म्हणून ह्या गोष्टी पुढं सरकत आज मला इथपर्यंत यावं लागलंय. आदरणीय देशाचे नेते, जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, हो हे खरं आहे की मी त्यांना भेटलो आणि पक्षाच्या नियमित सूचनेनुसार मी पक्षाकडे विधानसभेसाठी, दौंड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. निश्चितच आता पुढे नेमकं काय होईल ते तर बघावं लागेल. मात्र एकूण असं म्हणता येईल की तुम्हाला समाजकारण करण्यामध्ये काही अडचणी येत होत्या, त्याच्यामुळे राजकारणामध्ये जाऊन आता त्याच्या माध्यमातून समाजकारण करण्याची तुमची इच्छा आहे, त्यासाठी आता तुम्ही प्रयत्न करतानाही दिसतायत. पण शरद पवारांच्या पक्षाकडूनच का तुम्हाला निवडणूक लढायची आहे? जसं मी स्वर्गीय सुभाष अण्णांबद्दल सांगितलं की बाबा त्यांचे असणारे माणसाने कसं मिळून मिसळून राहावं हे शिकलो, तसं एक विचार म्हणजे काय, आपण मेंदूला चालना दिली तर विचार तयार होतात, आणि विचारांचं दूरदृष्टी म्हणजे एक व्यक्ती 84 वर्षाच्या वयाचा योद्धा, एवढी संकट येत आहेत आणि तो त्याच्यावरती मात का करू शकतो, बिकॉज ही हॅज हिज विजन. त्यांची एक वैचारिक पातळी आहे. आणि साहेबांच्या बद्दलच्या गोष्टी आम्ही लहानपणी 5वी 6वी 7वी पासून, आमचे चुलते DK साहेब, आमचे बाकीचे थोरले चुलते, 2 नंबर चुलते, थोरले चुलते आमचे पूर्ण अशिक्षित, 2 नंबर चुलते 7वी शिकले, वडील कुटुंबातले कारभारी, पण बाहेर समाजामध्ये कसं वावरायचं याचं ज्ञान या तिघांपैकी कोणालाही नाही आहे. तर मग DK साहेब बसायचे, आम्ही आतल्या खोलीमध्ये बसून ते चुलत्यांना साहेबांबद्दल काय सांगायचे की साहेबांनी हे केलं, साहेबांनी ते केलं, साहेब असं करतायत, कॅनलचं पाणी आलंय, अजून आपल्या कारखान्याला मदत करतायत, कारखान्याचं एक्सपान्शन होतंय. हे साहेब हा
पवारसाहेब हा रिपीटेडली तो वर्ड आमच्यात लहानपणापासूनच कानावरती गेलेला आणि पुढं साहेबांची पुस्तकं वाचून आपणही काही व्हिजन आपलं ठेवावं, व्हिजन करून आपण अशा जर काही ग्रेट व्यक्तींना आपण फॉलो केलं तर आपणही मोठं होऊ शकतो. आणि या जाणीवेतूनच आमचं शैक्षणिक संकुल उभं राहिलं आहे की मला आणि आम्ही त्या मतदारसंघामध्ये आहोत. बारामती मतदारसंघामध्ये आमचं गाव येतं याचं साहेबांच्या कामामुळं आम्हाला अभिमान आहे. आमची ओळख बाहेर जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे साहेबांमुळं. आणि त्याच पावलावरती पाऊल टाकून आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ह्या त्याच पावलावरती पाऊल टाकून लोक जनमानसात येऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या पुढे साहेबांच्या पुढं जाण्याचं, कामाच्या बाबतीत जाण्याचा त्या प्रयत्न करतायत. त्यांचाही आम्हाला अभिमान आहे. अशा नेतृत्वाच्या सराउंडिंगमध्ये असल्यामुळं आम्हालाही असं वाटतं की बाबा आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो. ते देणे लागण्याच्या उतराईमध्ये आपणही आपल्यातून काही समाजासाठी केलं तर आपण लोकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो काही प्रमाणामध्ये. म्हणून आपला हा थोडासा एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न मी करतोय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य कुटुंबातून पुढे आलोय. मी नेहमी चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहिलो, मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलो. म्हणून आज तुमच्यासमोर इथं येऊन बोलण्याची मला संधी मिळाली आणि आपणही आमचं सुरुवातीलाच वेलकम केलं त्याबद्दल मी माझ्या मनातून सदिच्छा व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की बाबा आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला या गोष्टीमध्ये गाईड करतायत. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात, त्याच्यानंतर एवढं सगळं साम्राज्य उभं केलं असं म्हणता येईल त्या ठिकाणी, प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्येच राजकारणामध्ये एक डॉक्टर जेव्हा राजकारणामध्ये येईल त्यावेळेला निश्चितच राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही काही चांगले इनिशिएटिव्ह घ्याल अशी अपेक्षा आहे. पण त्याच्याच बरोबर तुम्हाला दौंडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं आहे, तर त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण थोडंसं आपण थांबूयात, कारण मैदान राजकारणाचं या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे. एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेकनंतर मैदान राजकारणाचं या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या मैदान राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भरत खळदकर. त्यांनी आतापर्यंत डॉक्टरी पेशा गाजवलेला आहे, पेशानं डॉक्टर आहेत, मात्र त्यांना राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे, आमदार व्हायचं आहे. आणि त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग नेमकं काय आहे ते आपण जाणून घेतोय. ते स्वतः याची उत्तरं देत आहेत. सर, तुम्ही सांगितलं कशा पद्धतीनं तुम्हाला राजकारणात यायचं आहे किंवा काय काय प्लॅनिंग तुम्ही केलं हे तर सगळं सांगितलेलं आहे. तुमचे प्रयत्नही आपण बघतोय. पण त्याच्यामध्ये आता तुम्ही ज्या मतदारसंघातून उतरण्याची तयारी करताय तो म्हणजे दौंड मतदारसंघ, तर याचा अभ्यासही तुम्ही केला असेल. सध्या या मतदारसंघामध्ये नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत? दौंड हे पुणे जिल्ह्याचं उपनगर होऊ पाहत आहे. दौंडमध्ये रेल्वेचं जंक्शन, त्यानंतर SRP पोलीस प्रशिक्षण केंद्र, त्यासोबत एक भीमा नदीचं एक वरदान लाभलं आहे दौंडला. भीमा नदीच्यामुळं बराचसा बेल्ट इरिगेटेड आहे. त्यासोबत पानशेत धरणाचं, खडकवासला धरणाचं पाण्याचा पुरवठा होतो. ह्या सगळं भौगोलिक गोष्टी सर्व दौंडला सुविधायुक्त असताना ज्या पद्धतीने दौंडच्या विकासाची गती खरं अर्थाने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तरी गती झाली असं मला वाटत नाही. दौंडचं ड्रेनेजचा प्रॉब्लेम फार मोठा आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लायचा प्रॉब्लेम मोठा आहे. दौंडमध्ये कुठेही वाहतुकीसाठी पार्किंगला व्यवस्था आत्तापर्यंत झालेली नाही आहे. त्यापुढे जाऊन दौंडचं बुद्धविहार असेल, अण्णाभाऊ साठेचं जे उद्यान आहे त्या उद्यानाचं मेंटेनन्स, स्वच्छतेचं काम नाही आहे. नव्याने संकुल झालं आहे. त्यानंतर ह्या सर्व गोष्टींच्या दौंड शहरापुरत्या ज्या असणाऱ्या समस्या ग्रामीण भागामध्ये म्हणाल तर इरिगेटेड एरिया वाढणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा आहे खारपट जमीन आहे त्या ठिकाणी ओढ्यांचं खोलीकरण करणं गरजेचं आहे. पाणी क्षमता साठण्यासाठी ज्या ठिकाणी पेयजल योजना आहेत, पेयजल योजनांच्या कामाचं ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने निश्चितच काम झालेलं नाही आहे. त्यानंतर पेयजल योजनांच्यासाठी जो पाण्याचा साठा आहे त्याचं नियमितपणे ओढ्यांचं, नाल्यांचं, तलावांचं खोलीकरण होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे दौंडच्या पुढच्या विकासाच्या वाटचालीच्या दृष्टीने. अंतर्गत रस्ते, पांदन रस्ते हे होणं गरजेचं आहे. महिला सबलीकरणासाठी काही गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर दौंडमध्ये म्हणाल तर
स्वच्छतागृह महिलांना दौंडमध्ये आलं तर स्वच्छता पुरुषांनाही अवेलेबिलिटी नाही आहे, महिलांनाही स्वच्छतागृह करणं गरजेचं आहे. निश्चितच. Yes. एकूणच असं म्हणता येईल की पुण्याच्या अगदी जवळ आहे दौंड, मात्र आपण फरक बघितला तर तो स्पष्ट जाणवतो. हो. त्याच्यामुळे खूप सारी कामं तिकडे होणं बाकी आहे आणि ते बरोबर. गरजेचं आहे. चांगला राजकारणी जर मिळाला तर ते निश्चितच येत्या काळामध्ये होऊ शकतील. पण दौंडसाठी तुमचं विजन नेमकं काय आहे? दौंडसाठी विजन म्हणाल तर सर्वप्रथम आपण दौंडला पाण्याचा जो नियमितपणे कमी दाबाने काही भागामध्ये जो पाणी पुरवठा होतोय, तर सर्व भागामध्ये एकसारखा पाणी पुरवठा कसं होईल याला प्राधान्यक्रमाने आपण प्राधान्य देऊ. कारण त्याला सर्व नागरिकांना समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्यासोबत जो दुसरा मुद्दा मांडला की आपण स्वच्छतागृहांची निर्मिती करणं, ड्रेनेज लाईनचं पूर्ण व्यवस्था करणं आणि सगळं बौद्ध भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं इनलेट्स आउटलेट्स नाही आहेत, नवीन वसलेल्या वस्त्या त्यामध्ये तिथं ते करून घेणं. त्यानंतर जी अर्धवट कामं राहिलेली असतील दौंडमधले स्वच्छतेची, स्वच्छता हा दौंडमधला फार मोठा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे रोगराई वाढते. त्यानंतर ज्यावेळेस नदीच्या परिसरामध्ये जे लोक राहतात, पाणी ज्यावेळेस संथ गतीने वाहतं त्यावेळेस त्या ठिकाणी जे रोगराई निर्मित होते त्याचं पण शुद्धीकरण वेळोवेळी नगरपंचायतने करणं, नगरपालिकेने करणं गरजेचं आहे असं मला बरोबर वाटतं. आहे, बरोबर. ह्या झाल्या समस्या, त्याच्यावरचं विजन सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र आता आपण राजकारणाकडे बघितलं, लोकसभेचा निकाल आपण बघितला तर शरद पवारांच्या पक्षाकडून 10 जण उतरले होते, त्याच्यापैकी 8 जण निवडून आलेले आहेत. नवी जागा पण चिन्हामुळे गेली हां. आहे, पिपाणीमुळे गेली आहे. हो, तर ते विश्लेषक सांगतातच बरोबर. आहेत. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की असं गणित झालंय, शरद पवारांचा उमेदवार उतरला तो जिंकून आलाच म्हणून समजा असं एक लोकसभेच्या निकालानं सांगून दिलंय. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तर जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे. तर आता समजा तुम्ही आमदार झालात, निवडून आलात, तर सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं काम तुम्ही दौंडकरांसाठी काय कराल? कामांचा संख्या एवढी आहे त्यामुळे स्पेसिफिकली हेच काम पहिलं करेल असं सांगणं तसं अवघड आहे. परंतु सर्वप्रथम दौंडचं ड्रेनेज लाईन प्रॉपर करणं, महिला सशक्तीकरण करणं, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं आणि त्यासोबत पाण्याच्या सर्व सोयीसुविधा करणं अग्रक्रमाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग त्यासोबत मग बाकीचं उद्यानं, स्वच्छतीकरण, बचत गटांचे विविध मेळावे घेऊन महिलांना कसं अजून ताकद देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणं, शेतमालाला प्रोसेसिंगचे गोडाऊन्स उभे करून देणं किंवा त्यासाठी शेतमालाला जसं चालना मिळेल त्यासाठी प्रयत्न करणं, सर्व बाजूने तालुका गतिमान कसा करता येईल, बेरोजगारी कमी होण्यासाठी देऊळगाव खोरच्या पट्ट्यामध्ये जे MIDC होऊ पाहत आहे ते MIDCला कसं गतिमान होऊन त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू होतील. कारण MIDC सुरू झालं तर आमच्याच परिसरातील लोक उद्योग व्यवसायामध्ये तिथं कॉन्ट्रीब्यूट होतील, बेरोजगारी कमी होण्याला मदत होईल, परिसरामध्ये असणाऱ्या MIDCमध्येही ग्रामीण तरुणांना कसं रोजगार मिळेल याच्यावरती मी लक्ष घालेल. जास्तीत जास्त आपल्या भागातील लोकांना कसं त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक ठिकाणी सामावून घेता येईल ह्याला सर्वात मोठं पहिलं प्राधान्यक्रम आपण याला देऊ. कारण आपली जागा जाते, आपल्या तालुक्यातलं क्षेत्र आपण त्या कंपनीसाठी देतो, MIDCसाठी देतोय, तर मग आपल्या तालुक्यातल्याच मुलांना जास्तीत जास्त रोजगार त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आणि ते आदरणीय साहेब, आदरणीय जे काही मंत्रिमंडळ असेल, आदरणीय ताई यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे निश्चितपणे करू, हे मी तुम्हाला ठाम आश्वासन या ठिकाणी देतो. निश्चितच सर, तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टरकीचं जे क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय चांगलं काम केलं आहे. 1 by 1 फक्त तुमचं रुग्णसेवेचं काम नाही किंवा हॉस्पिटल्स निर्माण नाही, तर जे कॉलेजेस आहेत ते सुद्धा सुरू केले. तसंच आता राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन करायचं आहे. म्हणजे आता कुठे सुरुवात होईल, त्याच्यानंतर पुढे मग कशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, या निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहात किंवा त्यासाठी काय एकूणच प्लॅनिंग आहे तुमचं? निवडणुकीला सामोरे जाताना आपण जनता ही सर्व काही ठरवते, जनता जनार्दन असते. हो. त्यामुळं मी लोकांना जे मी आता प्रश्न आपणासमोर मांडले की बाबा आपल्या तालुक्यामधले प्रश्न काय आहेत आणि मला जर लोकांनी संधी दिली, पक्षाने उमेदवारी दिली ही पहिली स्टेप, मला जर लोकांनी संधी दिली तर मी संधीचं निश्चित सोने करेल. आज आपल्यासमोर ज्या ज्या अडचणी मी मांडल्यात त्या सर्व अडचणी क्रमाक्रमाने निश्चितपणे सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आणि एखाद्या कामामध्ये, शासकीय कामामध्ये प्लस मायनस मागं पुढं होऊ शकतं, पण त्या कामाचा चिकाटीने फॉलोअप करून शेवटच्या घटकापर्यंत मी कसा पोहोचेल आणि शेवटच्या घटकापर्यंत मी माझ्या बाजूने त्या लोकांसाठी, समाजासाठी काय करू शकेल
ते मी निश्चितच करेल. निश्चितच. हे झालं समस्या किंवा दौंडकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं वोट करायला पाहिजे यासाठीचं तुमचं प्लॅनिंग. पण राजकारणामध्ये गणितं सुद्धा खूप महत्त्वाची असतात. म्हणजे वोट बँकेचं आपल्याला गणित जुळवावं लागतं. कुठून कशा पद्धतीनं वोट मिळतील हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं. तर त्या अनुषंगानं तुमचं ते गणित नेमकं काय आहे? निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरला, समजा पक्षाने संधी तुम्हाला दिली, तर ते गणित तुमचं कसं असेल ते जिंकून येण्यासाठी मतं मिळवण्याचं? आदरणीय पवारसाहेब असतील, जयंतरावजी पाटील साहेब असतील प्रदेशाध्यक्ष, सुप्रियाताई सुळे आमच्या खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निश्चितच आनंद होईल. राहिलं मतदानासाठी उमेदवारी मिळाल्यानंतर जिंकून येण्याचं इक्वेशनमध्ये जे काही पक्षाचे पदाधिकारी, सर्व संघटना सर्वांना आम्ही सोबत घेऊ, तळागाळाच्या लोकांना आम्ही सोबत घेऊ. हे करताना आम्ही सर्व समाजाचे सर्व घटक, मग त्यामध्ये मराठा समाज असेल, त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, त्यामध्ये दलित समाज असेल, बौद्ध समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाजाचंही प्राबल्य मतदान आमच्या मतदारसंघामध्ये जास्त बऱ्यापैकी आहे. त्या सर्व समाजांना, इतर सर्व घटक 12 बलुतेदारांना आम्ही सोबत घेऊ. त्यांना विनंती करू, त्यांना आपण दौंडचा चेहरा मोहरा कसा बदलायचा आहे ते आम्ही प्रभावीपणे सांगू. शेवटी जनतेला आमचे विचार पटले तर जनता आम्हाला स्वीकारेल. आम्ही जर जनतेला हे नाही कन्व्हिन्स करू शकलो तर जनता आम्हाला नाकारेल. शेवटी जनतेचा कौल आहे. जनता जो काही कौल देईल, लोकशाही आहे. जनतेला वाटलं की हा आपल्यासाठी उद्याला काहीतरी करेल. पण मला ठाम विश्वास आहे, ज्या पद्धतीने मी लोकांना आजपर्यंत लोकांनी मला पाहिलंय की आज 17 वर्ष मी केडगाव परिसरामध्ये काम करतोय. आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी लोकांना माहिती आहे. आमच्याकडे कधी आम्ही कुठं लांड्या लबाड्या केलेल्या नाही आहेत, कधी कुणावरती काही आमच्याकडून अन्याय झालेला नाही आहे. त्यामुळं लोक निश्चितपणे माझ्या मागं, आदरणीय साहेबांमुळं, आदरणीय ताईंमुळं निश्चित माझ्या मागं ठाम राहतील आणि मला दौंडच्या विधानसभेमध्ये जाण्यासाठी संधी देतील याची मला खात्री आहे. निश्चितच. आता संधी पक्षाकडून मिळते, त्याच्यानंतर मग लोकांकडूनही मिळेल अशी अपेक्षा आपण पकडूयात या ठिकाणी. पण याच्यामध्ये एक प्रश्न आहे की सध्याचं जे काही राजकारण सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण लोकसभेचा निकाल तर बघितलाय, पण आता विधानसभेच्या आधी ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातंय किंवा मागील 2-2.5 वर्षांपासून 5 वर्षांपासून ज्या घडामोडी घडतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही लोकांमध्ये जाताय, तुम्ही डॉक्टर आहात, बऱ्याचशा लोकांशी तुमची भेटीगाठी होत असतील, तर लोकांमध्ये काय एक मेसेज जातोय किंवा त्यांना काय वाटतं याविषयी? महाराष्ट्र हे राज्य 10 वर्षापूर्वी एक सुसंस्कृत, एक वेगळं राज्य म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे विधान भवनामध्ये आज जरी गोंधळ झाला तरी दुसऱ्या दिवशी सर्व MLA, तो गटनेता, तो प्रमुख सर्व एकत्र दिसायचे. पण गेल्या 10 वर्षापासून आपलं राज्यातलं सगळं संस्कृती, सर्व राजकारण पूर्णपणे बदललंय. हे मी नाही बोलत आहे, हे जनता बोलते. 5 वर्षापूर्वी आदरणीय उद्धवजींचं 2.5 वर्षाचं सरकार झालं. 2.5 वर्षानंतर एक पक्ष फोडला गेला, नंतर परत 1 वर्षानंतर दुसरा पक्ष फोडला गेला. हे फोडाफोडीचं राजकारण बिलकुल आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही. जनता पूर्णपणे याच्या विरोधात आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी, म्हणजे सत्तेतल्याही लोकांनी पाहिलंय, विरोधी पक्षातल्याही नेत्यांनी पाहिलंय, सत्तेतल्या लोकांना या लोकसभेमध्ये नाकारण्याचं एकमेव मेन बेसिक कारण आहे फोडाफोडी. विकास ही एक प्रक्रिया आहे. कुठलाही व्यक्ती सत्तेमध्ये आला तर तो काही असं जादूची छडी घेऊन लगेच असा विकास कधी होत नाही. विकास ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेमधून आपल्याला जायला लागतं. जसं आपण एखादी बिल्डिंग बांधतो तर आपण अगोदर मजल्याचं बेस तयार करतो, तसंच विकासाची प्रक्रिया आहे. विकासाभिमुख सरकार नाही असं मी नाही म्हणणार आहे. विकास करण्याचा सर्वच सरकार प्रयत्न करतात, पण हे फोडाफोडीच्या कारणामुळं बेरोजगारी, तरुणाईला हात मिळतोय, कुठलं तरी प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये येऊ पाहताय तर तो प्रोजेक्ट तोपर्यंत कळते की तो दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झालाय, ट्रान्सफर झालाय. त्यानंतर महागाई, म्हणजे काही गोष्टींमध्ये वाढीव लावलेला GST, प्रत्येक गोष्टीला, म्हणजे तुमचं शर्ट घ्यायचं आहे, तुमचं खाण्याच्या वस्तू घ्यायच्या आहेत, प्रत्येक याला जो कर लागतोय ते लोकांना मान्य नाही. त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाहीये, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये फार जास्त अस्वस्थ आहे. दुधाचा बाजार आपण म्हणाल तर 22-24 मध्यंतरी दुधाचा दर होता. पाण्याची बिस्लरी 1 लिटरची आपण 20 रुपयामध्ये घेतोय. बेसिक खर्च, शेतकऱ्याचं कष्ट, जो कष्टकरी आहे त्याचं कष्टाची रक्कम सोडून 27-28 पर्यंत सगळं खाद्य, त्या गुराचा, त्या ह्याचा खाद्याचा आणि सर्व खर्च लिटरला 27-28 रुपये येतोय. मग ते 22-24 रुपयामध्ये शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घालून काम किती आणि कसं करायचं? म्हणजे फक्त शेणखत शिल्लक राहतंय आणि ते शेणखत विकून उदरनिर्वाह करायचा, असं दुधाच्या व्यावसायिकांचं झालंय. कांद्याला बाजार येतोय, केंद्र सरकार कांद्याला बाजार येणार, वाढणार म्हणलं की लगेच त्यांचं निर्यात बंदी लगेच धोरण सुरू होतं. म्हणजे कांदा बाहेर जायलाच नाही पाहिजे, शेतकऱ्यांना 2 पैशाचे जास्त मिळायलाच नाही पाहिजे. मग हे जर तुम्हाला करायचं तर तुम्ही तुमचे जे युरिया सुपलेचे 2000
14चे रेट आहेत तेच रेट तुम्ही ठेवा, तोच दर तुम्ही ठेवा, विजेचा दर जो आहे तुम्ही तोच ठेवा. मग तुम्ही त्याच रेटमध्ये आम्हाला शेतकरी माय माऊलींना तुम्ही सांगा की तुम्ही याच रेटने तुम्ही हे द्या, ते त्यांना मान्य राहील. पण बाकी सगळ्या गोष्टींचे चार्जेस तुमचे वाढतंय, एसटीचं भाडं वाढतंय, जाण्या येण्याचा खर्च वाढतोय. मग हे सगळं वाढत असताना कांद्याचा बाजार तुम्ही 20-22 रुपयातच नियंत्रित ठेवायचा, 10 रुपयांनीच कांदा जायला पाहिजे असं म्हणायचं, ही एक फार मोठी शोकांतिका आहे. आणि लोकांनी ह्या तीव्र प्रक्रिया आदरणीय भारतीताई पवार फार आदरणीय संसदरत्न त्यांचं संसदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलं, परंतु फक्त कांद्यामुळं त्या ऑलमोस्ट 1,55,000च्या मताने पडल्या. हे एक उदाहरण आहे. त्यामुळं सरकार येतात, सरकार जातात, परंतु लोकाभिमुख सरकार असणं गरजेचं आहे. आज सगळे साहेब पवार साहेबांच्या मागे जनता जनार्दन का आहे, तर ते लोकाभिमुख निर्णय घेतात. एक प्रक्रिया राहते, त्या प्रक्रियामध्ये दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे, निश्चित आहे. परंतु एक माणूस पूर्ण रडतोय आणि एक माणूस पूर्ण हसतोय, हा विरोधाभास कधी निश्चितच ते नसावा. कोणालाही सहन होणार नाही किंवा ऍक्सेप्टेबल नाही असं Yes, आपण म्हणू yes. शकतो. आणि हो. त्यामुळेच एक वेगळा निर्णय जनता देते असं कुठेतरी चित्र आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळालं आहे. बरोबर. दरम्यान डॉक्टर खळदकर, तुम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि तुमचं विजन या ठिकाणी शेअर केलेलं आहे. दौंडकरांसाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय तेही सांगितलंय. आणि आपण अपेक्षा करूयात की येत्या काळामध्ये राष्ट्रवादी एसपी कडून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल आणि तुम्ही तुमचं जे विजन आहे, तुमचं जे प्लॅनिंग आहे त्यानुसार लोकांमध्ये जाऊन निवडून याल. दरम्यान तुम्ही इथे आलात आणि एवढं छान या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल नम्रपणे त्या स्वीकारतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार. आणि यासोबतच मैदान राजकारणाचं या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.